हैसरच येऊन जीव सोडल्याला म्हणतो या झाडाखाली त्यांच्यानी. होय तर शेवटी हैसरच त्याचा मरण लिवलेला होता. चला येतो. घरावर दगड पडले. उद्या कोणाचा तरी जीव जायचा. कधी आणि कसं सावरणार आहेस तू हे सगळं? कसा मार्ग काढणार आहेस यातून तू? ता माका माहित नाही, पण मार्ग काढूक वयो. वाट किती खडतर असली तरी. घरावर जर मृत्यूची सावली येणार असेल ना तर अण्णांना सांग, मला पुन्हा परत तसाच करा. मी काढेन माझं आयुष्य तसंच, पण आता घरात कोणाचाही बळी जायला नको. तू म्हणतस ता करणं जर इतका सोप्पा असता तर ह्या सगळा इथवर येऊन पोचला असता काय? म्हणजे अजून हरलंय नाही मी, आणि ती पण सहज हरतील असा वाटत. माधवा, रडतस? रडा नको असा मी काय तुका म्हणूच आहे. माका माहित आहे, आमच्या सगळ्यांपेक्षा वच्छीच्या तू जास्त जवळ होतास, आणि आता वच्छी गेल्यावर तिची आठवण येणं साहजिक असं. माधव, तुका आठवतं काय तू गोष्टी लिही होतस? तसे ते फालतू होते, त्यांना काय संदर्भ नाही. कितको मार खाल्लेलास तू माझो. पण आता इतक्या सगळ्या डोळ्यांसमोर घडून गेल्यानंतर असं वाटतं काय हा सगळा काय फक्त तुझ्या गोष्टीत नाही होत. हा सगळा तर खऱ्या आयुष्यात पण घडतो. हो ग, खूप भयानक आहे सगळं. या सगळ्यासाठी आपल्याला वाचवण्यासाठी बहेचा जीव गेला. तिला आपला जीव गमवावा लागला. राविरामा वच्चीनं स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं. कधी काही मी तिचा जीव घेणार होते, पण आज तिचा जीव जाण्याचं दुःख वाटतं. पण तसं आनंद जीव घेतल्या. अण्णा, आता तरी समाधान गावला काय? दादा, हे बघ, जे झालंय ना ते आपण बदलू तर नाही शकत होता. वच्छी काकीच्या मरणाचं दुःख, पण आपण आता स्वतःला सावरायला आणि सगळ्यात नाही तर काय. तुम्ही तसे रडत राहुला तायन का कोण बघतला. आज 13 दिवस झाले वच्छी जा आहे. गप गप असतो, कोणा वांगडा बोलणं चालला ना की खाना पिना नाही. सारखं आपलं एकच बोलत असते. वच्ची माझा मरण स्वतःच्या अंगावर घेतला. अभिराम भाऊजी, अहो तुम्ही तरी बोला ना आयन वांगडा. त्यांना सावरूक हवा आता. सकाळपासून एकाच जागेवर बसा नसा. 13व्याची माणसं येतच जात, पण कोणा वांगडा काय बोललेले नाही असत.
जेवण पण जेवले नाही असं. मी बोलतो. आई, आई स्वतःला सावर आता. आई उठ, ये वर बस इकडे. उठ 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 बाबा उठ. बस झालं रडणं. बस इकडे. शांत हो आता. बस. अजून किती दिवस तू दुःखात राहणार आहेस? अगं 13व्याचा तू जेवली पण नाहीस काही. नुसत्या पेजवर किती दिवस राहणार आहेस तू? ही वच्ची काकीच्या आत्म्याला पण हे आवडणार नाहीये. त्रास होईल तिला पण. अगं तिने स्वतःचा बळी दिलाय हे घर पिशाच्यातून मुक्त करण्यासाठी. या घराच्या सुखासाठी केलंय तिने. तुझं दुःख तिला बघवेल का? वच्ची गेली गो, वच्ची गेली. या घरासाठी सगळा करून बघितल्यात, शेवटाक जीव दिल्यात. बळी गेली. माझ्यावरचा मरण स्वतःवर घेतल्यात. कोणा कसली चावूल लावून दिली नाही. तिच्या मनात काय चालला होता काय माहित नाही. सोडून गेली गो वच्ची. अंगावर चट्टे होते तिच्या. कशाचे काय माहित नाही गो. पण जाताना लय त्रास झालो असतलो. अगो बळीचा मरण चांगला नसता. अशा माणसांचा मरण चांगला नसता गो. लय त्रास होईत असत. या घराचा त्रास चोर तरी केली आणि स्वतःच जीव. आजी शांत हो. हे बघ तू सावर आता स्वतःला. वच्ची काकी गेली त्यामागे काहीतरी कारण असणार ना. या घरातल्यांचा विचार करूनच तिने हा निर्णय घेतला असेल ना. हे बघ तुला सावरायला हवंय आजी आता. तिचं मरण आपण असं वाया जाऊ देता कामा नाही. सगळ्यांनी सुखात राहायला हवंय. हो की नाही? सांगतो. पूर्वा ये जेवायला ये लवकर ये. त्यांनी हायसर नाही जेवणाच बरा गो. पूर्वा विनय तुम्ही ऐकू नका. तुम्ही या जेवायला बसा. ये. ह्यो हट्ट आणा तो सोड कावेरी. हे हट्ट मी लग्नासाठी पण केला होता. काय झालं? लग्न झालं ना. त्यावेळेस संकट टळला पण यावेळेस पण टळत असा नाही ना. काही संकट येणार नाहीये. तुम्ही सगळे आता ते जेवून न जेवून गेले ना तर तुम्ही सगळ्यांना वाईट वाटणार आहे. मी सांगते. घरात आता सगळं आणि काकी तुम्ही ठीक आहे ती. पूर्वा चल हात चल. सगळा बरा असताना ते
आई तिकडे सगळं चांगलं आहे ग, पण मला ना तुम्हा सगळ्यांची खूप काळजी वाटते. याद बरा झाला. ह्या सगळा होत असताना तू हैसर नव्हतंस. अगो काय होत होतं ना हमका कळत नव्हता. रोज मरण समोर असल्यासारखा वाटायचं. घरातलं अन्न खराब व्हायचा. उदक शांती करून घेतलं ती पण काय धड झाली नाही. अगो घरावर दगड पडत होते. हे काय एवढं सगळं होत होतं आणि तुम्ही कळवलंही नाहीत मला. बच्ची काकीचे पण सगळे विधी झाल्यानंतर कळवलं मला. हो सगळ्यांनी नको म्हणून सांगितलं. तू काय एवढ्यात कळवू नको म्हणा. आणि तू देवाच्या दर्शनात गेलो होतस. आई आता कावेरी काकी बच्चीच्या कृपे सगळा काय बरा. आज 13 दिवस झाले बच्चीचा. खरंच बच्ची सगळा काय अंगार घेतला. बच्ची गेल्यापासून कावेरी आणि सयाजी कसलो त्रास झालो नाही. आता सगळं पूर्वीसारखंच होऊ दे. हीच त्या देवाकडे प्रार्थना असा. परत निघतो आम्ही. सावकाश जावं. आजी काळजी घ्या स्वतःची. आवर आता स्वतःला. येतो आम्ही. पाहुणे बाबांका सांगा ह्याचा सगळा मिटला आता. तेव्हा सगळी जण जेव केव्हा. हो बरं येतो आम्ही. विनय मी येते बाहेर सोडायला. चल पूर्वा. आई तू आराम कर. काकी येतो आम्ही. तू आजीची काळजी घे. बच्ची काकीच्या जाण्यामुळे खूपच वाईट वाटलंय तिला. सगळ्यांना वाईट वाटलंय. बच्ची काकीला काय काय बोललीये मी. तिला किती वाईट वाटलं असेल. पण खूप मोठ्या मनाने तिने मला माफ केलंय. आज ती सोडून गेलीये ना तर सगळं काय आठवतात ग पूर्वा. तुमच्या लग्नासाठी किती विरोध करत होती. त्या विरोधाचं कारण आता मला कळतंय. एवढं चांगलं झालं की तुमचा संसार सुरू झाला. ए काकी काकी अगं अगं एवढं सगळं काही झालं त्या सगळ्याला तू धीटपणाने सामोरी गेलीस आणि आता अशी रडतेस. हे बघ तुला आजीला सांभाळायला हवंय आता. मी सांभाळेन आम्हाला. बरं काकी येतो आम्ही. नीट जा आणि पोचल्यावर कॉल कर. हो चल पूर्वा.
कावेरी, कावेरी. सयाजी, बरं आहेत ना तुम्ही? हो का? काही भास झाला का? नाही का? काय झालं? हे बघा, घाबरू नका. मला असं वाटतं वच्ची काकी सोबत सगळं परत गेलं असेल. नाहीतर या 13 दिवसात काहीतरी अनुभव आलाच असता ना. बरोबर आहे तू. त्याला पण आताच पंक्चर व्हायचं होतं. अभिराम, कुठल्या? ये ना. मला तुझ्याशी बोलायचं होतं. अभि, मी येते बाहेर थांब. नाही कावेरी, तू पण थांब ना. काही झालंय का? काही नाही झालंय. कसं आहे ना, आता सगळं व्यवस्थित झालं. वच्चीचं 13वेळी अटपलंय. तर आता मी आणि सयाजी आमच्या घरी चाललोय उद्या. कावेरी, मध्यंतरी खूप गैरसमज झाले आपल्या. त्यासाठी मला माफ कर. सुषमा, नाही, तुझा गैरसमज झाला कारण तुझं सयाजीवर प्रेम आहे म्हणून. आणि आता तर तसं काही होणार नाहीये. आणि तुम्ही कधीही या घरात येऊ शकता. तुमचं दोघांचं स्वागत असेल नेहमी. येते. अभि, रिलॅक्स दिसतोय तू. बघ ना, कुठल्या तरी गोष्टीमधून काहीतरी चांगलं घडत असतं. एकमेकांच्या जीवावर उठणारी माणसं एवढी जवळ आली आहेत. आता या घरात कोणाचा नजर नको लागू दे.
बच्चे, वाड्यासाठी एवढं केलं, काय मिळवलं? काहीच नाही. तुझ्यामुळे आम्हाला एकत्र येणं शक्य नव्हतं. हे बाय घात केला.